गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपले 60 डेज चॅलेंजचा आज 43वा दिवस आहे. रेग्युलर टाईमनुसार आपण मस्तपैकी सकाळी उठून एक ग्लास गरम पाणी पिलेलं आहे आणि एक खजूर खाऊन आज आपण आपल्या वर्कआउटसाठी निघालेलो आहोत. तर आता मस्त आपलं आवरून झालेलं आहे. आपण आज आज मंगळवार आहे, आज आपला स्पीड वर्कआउट असतो. तर आता आपण आवरलेलं आहे. आवरून आता आपण निघालेलो आहोत. जाऊन मस्त वॉर्मअपचा एक राऊंड मारायचा, थोडीशी वॉर्मअप करायचा आणि आज स्प्रिंटाला सुरुवात करणार आहोत. तर आता आपण निघूया. तर आता आपण स्ट्रेचिंग करून घेतलेली आहे आणि स्ट्रेचिंग करून त्याच्यानंतर आपण वॉर्मअपचा थोडा 2 राऊंड मारणार आहोत. तर मी आणि जनक आता सोबत मारायला सुरुवात केलेली आहे. तर 2 राऊंड आपण मारून घेऊया आणि त्याच्यानंतर उरलेले थोडी स्ट्रेचिंग करून आपण वर्कआउटला सुरुवात करणार. वर्कआउट झालेला आहे. आजच्या वर्कआउटमध्ये आपल्या स्प्रिंटा होत्या, सांगितलं होतं मी सकाळी तुम्हाला. स्प्रिंटामध्ये आज आपल्या भरपूर स्प्रिंटा होत्या. आज रिटर्न घेतलेला आहे आपण 1600पासून. पहिली स्प्रिंट 1600, त्याच्यानंतर 1400, 1200 असं 200 घेतलेले आहे. 200 कमी करत आणले. 1200 नंतर 1000, 800, 600, 400 आणि 200 अशा सगळ्या स्प्रिंटा घेतल्या आणि सगळ्या टॉपमध्ये मारले आहेत आज. त्याच्यानंतर ते मारून घेऊन आपण प्रॉपर स्ट्रेचिंग करून घेतली. 1-2 ABCच्या ड्रिल घेतल्या. मस्त झालेला आजचा वर्कआउट. आता आपण आपला शेक घेतलेला आहे. शेक घेऊन आता जाऊन आपण आपला डाएट घेणार. काल तुम्हाला डाएट मी दाखवला होता. असा डाएट आपला रेग्युलर असणार आहे. तर आता आपण मस्तपैकी जाऊन डाएट घेऊया. तर मित्रांनो, आपण आता ग्राउंडवर आलेलो आहोत. दुपारचं संध्याकाळचं आपलं जे ग्राउंड आहे ते आज आपण तळजाईच्याच खालच्या ग्राउंडला आलेलो आहोत. आज वेगळं मारणार होतो, थोडंसं राऊंड घ्यावं म्हणून आलो होतो आपण. दुपारचा आपला अभ्यास झाला होता. तर आता आपण मारणार आहोत आज सर्कलचे राऊंड 15 मिनटं स्टेपिंगनं रनिंग घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपला कालचा वर्कआउट बोलला होता, त्याच्यामुळं आज आपला अप्पर बॉडीचा वर्कआउट असणार आहे, तो आपण घेणार आहोत. तर आता आपण जाऊन वॉर्मअपचे 2 राऊंड मारून घेणार आहोत. त्याच्यानंतर थोडंसं वॉर्मअप करून त्याच्यानंतर आपण 15 मिनटं स्टेपिंगनं रनिंग घेणार. तर आता आपण सुरुवात करू. तर मित्रांनो, आपण वर्कआउटहून येऊन सगळं आवरून आपलं जाऊन जेवण करून आलेलो आहोत. जेवण करून येऊन आता रूमवरती आपण बसणार आहोत. रूमवरती आपलं लेक्चर असणार आहे, ते लेक्चर्स करणार आहोत आपण रूमवरती. लायब्ररीत नाही जाणार आता, लेट होईल लायब्ररीत जायला आणि यायला तर टाईम लागेल, त्याच्यामुळे जाणार नाही. तर आता आज आपण सकाळी मराठीच्या टायमिंगमध्ये आपण एक क्वेश्चन पेपर सॉल्व केलेला होता. त्याच्यामुळं आता संध्याकाळच्या ह्याच्यात मराठीची 2 लेक्चर बघून घेणार आहोत आणि ते प्रॉपर लेक्चर कंप्लीट झाल्याच्यानंतर आपला टाईम पण होऊन जाईल. मग आजचा दिवस तिथं संपला आपला. उद्याचा दिवस आपण आपला जसा आहे प्रॅक्टिसचा डेली शेड्यूल जसा आहे तसंच असणार आहे आपलं. तर आजचा ब्लॉग आपण इथं संपवणार आहोत. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.